2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे देशभर चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा सध्या राज्याच्या राजकारणात मागे पडताना दिसत आहेत. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या राणा यांना आता राज्यसभेपासून ते विधान परिषदेपर्यंत कोणत्याही स्तरावर संधी मिळत नसल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नवनीत राणा यांनी पूर्वी हैदराबादमध्ये जाऊन खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात आक्रमक भाषण केले होते. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानांसमोर हनुमान चालीसा पठण करून त्या देशभरात चर्चेत आल्या होत्या. या आक्रमक भूमिकेमुळे त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक ठळक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या जागेसाठी आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या मागणीला फारसं महत्त्व दिलेलं नाही आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्यात आली. अखेरीस या जागेसाठी राजेंद्र जैन यांची निवड करण्यात आली. या घडामोडींमुळे राणा समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे फडणवीस यांनी देखील राणा यांच्या पुनर्वसनासाठी ठोस प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. अमरावतीतील स्थानिक राजकारणही राणा यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी प्रवीण पोटे यांना उमेदवारीवर दिल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्याला विरोध दर्शवला. तसेच शिवसेना नेते बच्चू कडू यांच्यासोबतही त्यांचे मतभेद उघड झाले आहेत. स्थानिक पातळीवरील विरोध, आक्रमक आणि वादग्रस्त विधानांची शैली तसेच मित्रपक्षांशी असलेले तणावपूर्ण संबंध यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते राणा यांच्यापासून सध्या अंतर ठेवत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही वाद टाळण्याची भूमिका महायुतीने घेतल्याचे दिसते. 2019मध्ये अपक्ष म्हणून खासदार झालेले नवनीत राणा यांचे अमरावतीमध्ये अद्यापही काही प्रमाणात राजकीय वजन आहे. मात्र 2024च्या पराभवानंतर त्यांना अपेक्षित राजकीय संधी मिळत नसल्याने त्या सध्या एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात नवनीत राणा कोणता राजकीय मार्ग स्वीकारतात आणि त्यांना कोणत्या पक्षाकडून संधी मिळते याकडे राज्याचे राजकारणाचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.